नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये। आम्ही निघालो होतो करंगुळ्यात गाडी मैदानला, तर गाडीच पंक्चर झाली होती। तर निघालोय आणि असं काही लढतर लागलेलं नाही, असं कधी झालंच नाही। मग काय त्या गाडी दोघांना बसवून आम्ही निघालो बघा तिघं सोबत। मित्रांनो गाडी मैदानाला निघालो होतो, पण पावसाचं पण वातावरण झालं होतं। मग काय बघता बघता पोहोचलो बघा करंगुळ्याच्या मैदानावर आणि गाडी बिडी लावली तर बघतोय तर पब्लिक बघा किती आलं होतं। इथं याला एक नादच लागतोय, ज्याला नाद आहे तो काय घरात बसत नाही। तोवर बघतोय तर बैल ताणायला पण सुरू केलं होतं। आता बघा ही बैल कशी पळत्यात ती। आणि मित्रांनो बैल कमी आणि माणसं मागणं लय पळत येतं। तोवर इकडे बघतोय तर एक काका झाडाच्या सिंडीवर चढलं होतं। तोवर बघतोय तर दुसरी गाडी पण आली होती। आणि मित्रांनो ही बैल जोडी आता कोणाची आहे ते मला कमेंट मध्ये सांगा। आणि ही बैलगाडी आपल्या आबासाहेब पाटलांची होती। बैल तर एकदम खतरनाक पळत येतं, माणसं पण एकदम येडी झालेली इथं। आणि मित्रांनो म्हणलं जवळून बघण्यापेक्षा जरा लांबनं पण शूट घेऊया। तोवर इकडे बघा काय झालं। आता बैलगाडा म्हटल्यावर हे अशा गोष्टी तर होतच राहणार। तोवर बोललो थंड काहीतरी पिऊया म्हणून आलो ज्यूसच्या दुकानावर। मित्रांसोबत ज्यूस पितच होतो, तर हे फॉलोअर्स पण मला भेटलं, तर हे आपले व्हिडिओ बघतात, तर यांना बोललो असंच प्रेम राहू द्या। तोवर इकडे बघतोय तर आपल्या गावातलेच आंबरे ब्रदर्स यांची गाडी पण आज पळणार होती। मित्रांनो आता बघा आंबरे ब्रदर्सची बैल कशी पळत्यात ती। काय नाही या ठिकाणी डावीला बाबर आणि मित्रांनो बैल तर एक नंबर पळत येत। त्यांचं शूट घेतलं आणि आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही मंचुरियन खाल्लं। तोवर मैदानात बघतोय तर शेवटची गाडी सोडली होती। तर मित्रांनो अशा तऱ्हेने आजचं मैदान पण संपलं होतं। घराकडे जायचंच होतो, तर हे सनसेट बघा कसा दिसतोय। तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये कळवा। ब्लॉग आवडला असला तर भावाला फॉलो तेवढं नक्की करा।